नमस्कार मंडळी, मी आहे ईशा माळी आणि आज आम्ही उन्हातानाचं हिंडायला निघालो आहे. पेट्रोल भरलं, झुडिओला बाय केलं आणि निघालो पुढे जाऊन आम्हाला करावा लागला आमच्या ग्रुपच्या मुलांचा वेट, जो आम्हाला नेहमी करावा लागतो मुली असून. मग या मुलांना पाठी सोडत आम्ही निघालो पुढे, जिथे आम्हाला परत यांना भेटावं लागलं या सिग्नलवर. मग मी माझ्या प्रिय हॉस्पिटलला बाय केलं आणि पुढे जाऊन दिसलं आम्हाला आमचं लोकेशन. ते म्हणजेच जळगावचं स्वामीनारायण मंदिर. त्याचं हे खूप मोठं गेट आणि एंट्री केल्यावर इतकं सुंदर मंदिर, खूप मोठं मंदिर आहे. तिथे तुम्हाला हनुमानदादांचे पण दर्शन होतील आणि मध्ये गेल्यावर कोणतीही मूर्ती तुम्ही बघसाल तर इतकं तुम्हाला प्रसन्न वाटेल. आणि तिथले पिलर्स, दरवाजे, भिंती यांच्यावरचे कोरीव काम तर गाईज एक नंबर. खूप सुंदर मंदिर आहे. माझ्याकडे तरी जास्त व्हिडिओ क्लिप्स नाही आहेत, बट नंतर आमचं लक्ष गेलं या चिमणीवर, जी तिचा संसार मांडत होती. नंतर आम्ही गेलो मंदिराच्या बॅक साईडच्या गॅलरीत, जिथे आम्ही वेट करत होतो की आमचा नंबर कधी येईल फोटोजचा. नंतर मला समजलं की इथे माझा चष्मा गायब करण्यात आला आहे, तुम्ही बघूच शकतात. आणि इथे चालू आहे चर्चा कसली, तर या मुलींच्या फोटोशूटची. सॉरी गर्ल्स, मी तुम्हाला कॅप्चर केलं आहे, बट या नंतर मी विचार केला मस्त माझी एक छान क्लिप काढू. पण आमच्या ग्रुपचे पोरं काही शांत बसणारे नाही, मंदिरात सुद्धा शांत बसत नाही गाईज आहे. यांचा आगोपणा संपवून मग आम्ही बॅक साईडच्या जिन्याने खालती उतरलो उड्या मारत आणि ज्या साईडला गार्डन आहे आम्ही त्या साईडला जाऊन मस्त बसलो. गाईज देख रहे हो, नीचे बैठने के लिए स्ट्रगल देख रहे हो तुम. आणि जर तुम्हाला खरंच मंदिरात यायचं असेल तर सनसेटच्या टायमाला या, इतके सुंदर फोटोज येतात की तुम्ही माझ्या इन्स्टा प्रोफाईलला ते फोटोज बघू शकतात. आणि इथे माझ्या मागचा जो टॉवर आहे त्याच्यावर कसं काय चढलं जाईल याच्यावर चर्चा चालू आहे. किती रिकामा आहे गाईज आमचा ग्रुप. आणि इथे आमच्या जय सरांनी एका लहान मुलाचं खेळणं, एक बॉल ढापण्याचा पुरेपूर प्रयत्न केला, ज्यात ते यशस्वीपणे अयशस्वी ठरले. मग थोडे गप्पा करून आम्ही घरी जायला निघालो. तेव्हाच आम्हाला भेटली आरती. मग आम्ही आरती केले आणि निघालो घरी जायला. जाता जाता इतका सुंदर व्ह्यू लागला होता गाईज, खूप छान पिंक स्काय दिसत होतं. आयफोन असता आता अजून छान कॅप्चर झालं असतं, बट इट्स ओके गाईज, नेक्स्ट टाईम बघूयात. मग आम्ही गेलो स्ट्रीट चायनीज खायला. तिथे यांचं ठरतच नव्हतं काय मागवलं गेलं पाहिजे. ॲट दी एंड चायनीज प्लेटर्स अँड पावभाजी मागवली गेली. मग ती आम्ही फटाफट फिनिश केली. आणि एका जणाचा प्लॅन होता सलूनला जायचा, तो कॅन्सल करून जबरदस्ती आम्ही त्याला आईस्क्रीम खायला आणलं. सो आईस्क्रीम वगैरे खाल्ले आणि तुम्ही ते बघू शकता मिस्टर बुक्कड स्नॅप्स काढताना. आणि मग इथून जाणार होती एक गाडी वेगळ्या रस्त्याला आणि 2 गाड्या वेगळ्या रस्त्याला. सो यांना केलं बाय आणि आम्ही आमच्या 2 गाड्या घेऊन निघून गेलो घरी जायला. थँक्यू गाईज फॉर वॉचिंग. आजसाठी एवढंच. बाय बाय.